महायोगपीठे तटे भीमरक्षा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
महाराज की जय महाराज की जय परमहंस तेजस्वी महाराज की जय महाराज की जय संत चोखा मेळा महाराज की जय। सर्व भाविकांनी 2 मिनिट भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे। आज आपण श्री संत चोखामेळा महाराजांचं चरित्र श्रवण करणार आहोत। त्या अनुषंगानं ज्या भगवान परमात्म्याचे ते भक्त आहेत त्या भगवंताचं 2 मिनिटं भजन करायचं। श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम
भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस श्री तेजस्वी बाबांच्या 89व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वरोडी येथे श्री संगीत चरित्र संत चरित्र पारायणाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। अखंड हरिनाम सप्ताह आहे। श्री संत गजानन महाराज गाथा विजय गाथा त्याचंही पारायण या ठिकाणी आहे। सायंकाळच्या वेळामध्ये हरिकीर्तनाचं आयोजन सप्ताह कमिटीने केलेलं आहे। त्याचबरोबर हरिजागर, काकडा आरती, विष्णू सहस्रनाम या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहामध्ये सुरू आहे। प्रतिवर्षी आपण रामाची कथा, श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आलेला आहात। यावर्षी थोडंसं काही वेगळं म्हणून संयोजक मंडळी आमचे मार्गदर्शक हरिभक्ती पारायण प्रकाशजी महाराज मगर, त्याचबरोबर अध्यक्ष हरिभक्ती पारायण लक्ष्मणरावजी गारोळे, त्याचबरोबर त्यांचे सर्व असणारे सहकारी, अध्यक्ष मंडळी, सदस्य मंडळी, ट्रस्ट मंडळी, संचालक मंडळी आणि बाबाच्या आशीर्वादाने आणि कृपेनं खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा या ठिकाणी येण्याचा योग लाभला। आम्ही सुद्धा आमचं भाग्य समजतो की बाबांच्या दर्शनाचा योग, बाबांची सेवा करणाऱ्यांची सेवा करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये येतो। खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवान। बाबांचीच इच्छा आहे की आमची सेवा करणारे, मंडळींची सेवा करणारे कोणीतरी आळंदी पंढरपूरहून आले पाहिजेत आणि त्यांची सेवा, त्यांनाही त्यांच्या कानाला कुठंतरी हरिनाम ऐकायला आलं पाहिजे, सत्संग घडला पाहिजे। आणि म्हणून करता आदरणीय बाबांच्या आज्ञेनं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आज अजून या ठिकाणी नाविन्यपूर्ण आमचे हरिभक्ती पारायण, सुंदर असं इलेक्ट्रॉनिक पॅड वादक प्रणवजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मध्य प्रदेश मधून या ठिकाणी ते उपस्थित झाले। मध्यरात्री पहाटे 4 वाजता त्यांचं आगमन झालं। हरिभक्ती पारायण आमचे दत्ता महाराज, ज्यांचा हात अत्यंत गोड आहे, त्यांच्याकडे पाहिल्यावर मला असं म्हणा वाटते, हात मुझे दे दे ठाकूर इतकं हातामध्ये वजन आहे। त्याचबरोबर आमचे हरिभक्ती पारायण विकास महाराज सुंदर अशा पद्धतीचं हार्मोनियम आणि सिंथ वादन या ठिकाणी करतायत। त्याचबरोबर सहगायक आमचे मित्र हरिभक्ती पारायण कीर्तनकार सोमेश्वरजी महाराज करडीले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हरिभक्ती पारायण सहगायक पवन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आमचे चोपदार महाराज आणि दुसरे बाबा आता गोड नाचत होते, इथं बसले तिथं। उभा राहा बाबा 2 मिनिट। चोपदार कुठे गेले? बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या। पाठीमागे चोपदार आहेत, चोपदारांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। तरणा काय नाचायला तयार नाही, म्हातारीच नाचते, काय करायचं? भजनाचा, कथेचा आनंद घेता आला पाहिजे। आपल्या जीवनामध्ये हरिनामाची उपलब्धता जशी असते त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करून घेता आलं पाहिजे। भगवान परमात्म्याला सुद्धा जिथं भजन चालतं, जिथं कीर्तन चालतं, जिथं हरिनाम चालतं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती। माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे बाबानो, जिथं माझी चर्चा होते, जिथं माझं नामस्मरण होतं, जिथं माझ्या गुणाचा गौरव होतो, जिथं माझ्या स्वरूपाचं चिंतन होतं, जिथं माझ्या भक्तांच्या प्रेमाचं वर्णन होतं, तिथंच तर मी राहतो। द्वारकेचा राणा पांडवा घरी, का द्वारकेचा राणा पांडवा घरी? ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। द्वारकेचा राणा आपल्या वरोडीकरांच्या घरी काय येत नाही?
एक बाबा आलेत आपल्या सेवेला मान देऊन, पण खऱ्या अर्थाने आपल्या घरी त्यांनी आलं पाहिजे, भगवान परमात्म्याने आपल्या घरी निवास केला पाहिजे, याच्याकरता भगवान परमात्म्याची पूजा, भगवान परमात्म्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण आपल्या मुखावाटे सतत होणं अत्यंत ओ गरजेचं. पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन। बाद में प्यारे ओ बाद में प्यारे पछताएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा। पापी मन कर ले भजन, ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन। बाद में प्यारे ओ बाद में प्यारे पछताएगा,
जोपर्यंत खऱ्या अर्थाने देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच आपण या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकतो. आणि म्हणून करता दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता देहामध्ये प्राण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंतच या देहाला किंमत असते. लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला एखादी स्त्री जर समजा कल्पना करा बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर तिनं काय केलं, एक 100चं पातेलं कळते ना तुम्हाला, बघूला म्हणते तुमच्या पातेलं खरेदी केलं. एक पितळेचं पातेलं खरेदी केलं 100चं, एक 50चं पातेलं खरेदी केलं स्टीलचं, स्टेनलेस स्टीलचं. आणि घरी येत असताना तिला एक कुंभाराचा वाडा दिसला. तिनं विचार केला आपल्याला मडकं सुद्धा पाहिजे आहे, आपल्या घरामध्ये दही दूध आहे आणि ते दूध साठवण्याकरता दही साठवण्याकरता मडकं घेतलं पाहिजे. म्हणून तिनं मडकं खरेदी केलं 10 रुपयाचं. कितीचं? 10 रुपयाचं. सगळं साहित्य घेऊन घरी आली. मडक्यामध्ये दही ठेवलं, पातेल्यामध्ये एका भाजी तापवली, एका पातेल्यामध्ये कढी केली आणि मडक्यामध्ये दही साठवलं. अर्थातच ते मडकं त्यावेळेला फ्रीज नसल्यामुळे ते मडकं कुठं ठेवलं? तुमच्याकडं आहे का शिंक्यावरती ठेवलं. ते खाली एक स्टेनलेस स्टीलचं पातेलं आहे, खाली एक पितळेचं पातेलं आहे. ते दोघं चर्चा करायला लागले. का रे म्हटले तुझी किंमत किती? ते स्टेनलेस स्टीलवाला म्हणते माझी किंमत 50 रुपये. त्या स्टीलवाल्यानं पितळेच्याला विचारलं तुझी किंमत किती? ते म्हणते माझी किंमत 100 रुपये. एक म्हणते माझी किंमत 50 रुपये, एक म्हणते माझी किंमत 100 रुपये. वरच्या मडक्याकडे पाहिलं त्याची किंमत किती होती? 10 रुपये. ते दोघ जण चर्चा करतायत की अरे आपले 50 आणि 100ची किंमत असताना सुद्धा आपण खाली, आणि ह्याची किंमत किती? 10 रुपये. तरी सुद्धा हे कुठं? आपल्यावरी. तरी सुद्धा हे कुठं? आपल्यावरी. असा विचार करायला लागले. तसं तसं मडक्याला जास्त चांगलं वाटायला लागलं. अरे मी यांच्यापेक्षा चांगला श्रेष्ठ आहे, माझी किंमत कमी असताना सुद्धा माझी किंमत वाढलेली आहे. आणि मडकं तसं तसं फुगायचं लागलं. ते खालचे दोन म्हणायला लागले थांब रे जरा, उन्हाळ्याचे दिवस येऊ दे तुझे बघतो. आणि उन्हाळ्याचे दिवस आले, घरातली गाई म्हशी आठवून गेल्या आणि त्या घरातल्या स्त्रीनं काय केलं, ते मडकं खाली घेतलं. दूधच राहिलं नाही तर दही कुठून होणार? म्हणून ते मडकं स्वच्छ धुतलं, चांगलं निर्म्यानं धुतलं आणि ते धुवून वाळवलं. आणि वाळवल्याच्या नंतर सकाळी चांगली वांग्याची भाजी असते ना तुमच्याकडे, वांग्याची भाजी छान अशी केली. सोल्याची भाजी वांग्याची म्हणा, सोल्याची म्हणा, कशाची म्हणा, अतिशय सुंदर अशा पद्धतीची भाजी केली. आणि त्या मडक्यामध्ये ती भाजी ठेवली. आणि भाजी ठेवल्याच्या नंतर त्या मडक्यामध्ये भाजी ठेवून ती कामाला निघून गेली. दुपारच्या वेळा ती घरी आली आणि तिनं विचार केला सकाळी आपण चांगला मसाला घालून वांग्याची भाजी केलेली आहे आणि ती भाजी आपण जेवणाकरता घेतली पाहिजे. ते मडकं खाली घेतलं आणि भाजी ताटामध्ये घेतली तर त्या भाजीला सेंट येत होता. सेंट म्हणजे वास येत होता. त्या भाजीचा वास येऊ लागला. तिच्या लक्षात आलं, एक घास खाऊन तिनं पाहिला, ही भाजी काय झालेली आहे? खराब झालेली आहे. ह्या 10 रुपयाच्या मडक्यानं 15 रुपयाचा मसाला घातलेली भाजी काय केली? खराब केली. या 10 रुपयाच्या मडक्यानं 15 रुपयाचा मसाला घालून केलेली भाजी काय केली? खराब केली. मग या मडक्याचं या घरात काही काम नाही. ते मडकं घेतलं आणि घराच्या बाहेर टाकून दिलं. हे दोन पातेले हसायला लागले. 100 वाले आणि 50 वाले हे दोघं हसायला लागले. मडक्याची किंमत घरी कधीपर्यंत आहे? लक्षात घ्या. मडक्याला घरामध्ये किंमत कधीपर्यंत आहे? जोपर्यंत घरामध्ये दही आहे, दूध आहे, ताक आहे, तोपर्यंत मडक्याला घरामध्ये किंमत आहे. देहरूपी मडक्याला सुद्धा घरामध्ये किंमत कधी आहे?
कधीपर्यंत आहे? जोपर्यंत याच्यामध्ये जीव आहे, तो अर्थात याच्यामध्ये जीवात्मा आहे, तो आत्मा ज्यावेळा या देहाला सोडतो त्यावेळा लोक म्हणतात याला सुद्धा उचला रे, आता राहिलेले पाहुणे 10व्याला येतील, 3ऱ्याला येतील, काय पुढच्या महिन्यामध्ये भेटायला येतील असं म्हणतात का नाही? म्हणून करता लक्षात घ्या, एखाद्या घरामध्ये जर पिंजरा असला, तो पिंजरा लोखंडाचा असू द्या किंवा पिंजरा सोन्याचा असू द्या किंवा पिंजरा चांदीचा असू द्या, त्या पिंजऱ्याला घरामध्ये किंमत कधीपर्यंत असते? त्या पिंजऱ्यामध्ये जोपर्यंत पक्षी असतो, त्या पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, त्या पिंजऱ्यामध्ये मैना असते, त्या पिंजऱ्यामध्ये एखादा पाळलेला पक्षी जोपर्यंत त्या पिंजऱ्यामध्ये जिवंत आहे तोपर्यंत त्या पिंजऱ्याला किंमत असते. त्या पिंजऱ्यातला पक्षी उडून गेला रे गेला की त्या पिंजऱ्याची किंमत किती होते? शून्य होते, शून्य. हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली, है बंदे तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। जोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, लक्षात ठेवा. तसं जशा पद्धतीने एखाद्या पिंजऱ्यातला पक्षी उडून जातो त्या पिंजऱ्याला जशी किंमत राहत नाही तशा पद्धतीने या देहालाही जीवात्मा आहे तोपर्यंत किंमत आहे. म्हणून करता जोपर्यंत या देहामध्ये आत्मा शेष है तोपर्यंत खऱ्या अर्थाने भजन केलं पाहिजे. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी को, क्या भरोसा है इस जिंदगी को, क्या भरोसा
बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का पुरानी चलते रहना उसकी रवानी दुनिया है हो दुनिया है हकीकत पुरानी चलते रहना उसकी रवानी चलते रहना रोशनी का बरस पूरा करो बंदगी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का। कलाकार मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपल्या जीवनामध्ये आपल्या या देहाचा भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा। पारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग पुढे गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा। राम राम स्मरा आधी। जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे। शास्त्र सांगतंय शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिं भजेत। 100 काम बाजूला टाका पण अगोदर जेवण करा। उपाशी पोटी कथेला जर तुम्ही येऊन बसला तर तुम्हाला बसवेल का कथेला? आम्हाला तर नाही बाबा बसवेल, आम्ही तर बसू शकत नाही। आम्ही जेवण करून येत असतो आणि उपाशी बसल्यानंतर आपलं चित्त लागणार नाही, आणि चित्त जर लागलं नाही तर चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ असं होईल। म्हणून करता 100 काम बाजूला टाका, अगोदर जेवण करा। सहस्रम स्नानमाचरेत 1000 काम बाजूला टाका, अगोदर स्नान करून या, मग जेवण सुद्धा त्याच्यामध्ये आलं बरं का। एखाद्या वेळा जर आपण आंघोळ केलेली नसेल आणि आपल्याला जर भूक लागली तर अजिबात जेवायचं नाही। अहो तुम्हाला खरं सांगू का, आम्ही विदर्भामध्ये पाहतो बिगर आंघोळीचे लय लोक जेवणार आहेत, आणि बिगर आंघोळीचेच काय चहा पितात आणि बिगर आंघोळीचेच काय काय करतात। अहो काही नित्यनियमा वेळ अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ। महाराज म्हणताय काहीच न करता जो अन्न घेतो म्हणजे आंघोळ नाही, तुळशीला पाणी नाही, कपाळाला गंध नाही, सासू सासऱ्याला नमस्कार नाही, किंवा आई वडिलाच्या पाया पडत नाही, किंवा भगवान परमात्म्याचं एकदाही नाव न घेता आणि काय करतो अन्न ग्रहण जर करत असेल तर खऱ्या अर्थाने तो श्वान आहे। श्वान म्हणजे काय? श्वान म्हणजे कुत्र्याची उपमा दिली बघा। आणि वाया मनुष्य पण भार वाहे तो ऋषभ। ऋषभ म्हणजे काय? बैल, बैलाची उपमा दिली। अय बैल, बैलाची उपमा बैलाची उपमा कोणाला दिली? जो काहीच नित्यनेम करत नाही तरी अन्न ग्रहण करतो आणि कसल्याही पद्धतीचा नित्यनेम न करता चिंतन न करता अन्न ग्रहण करतो तर करतो आणि भगवत चिंतन करतच नाही। वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ। त्याचं मनुष्यपण वाया गेलेलं आहे आणि तो खऱ्या अर्थाने बैल आहे।
असं महाराज वर्णन करतायत। आणि म्हणून करता आपल्याला बैल हिवायचं नसेल आणि कुत्र्याची पदवी प्राप्त करून घ्यायची नसेल तर आपण एकच काम केलं पाहिजे, सश्रम स्नानमाचरे, 1000 काम बाजूला टाका, पण अगोदर काय करा तर आंघोळ केली पाहिजे। मग त्याच्यामध्ये जेवण सुद्धा आलं, जेवण सुद्धा राहू द्या, अगोदर काय करा आंघोळ करा। लक्ष्यम विहाय दातव्यम, लाख काम बाजूला टाका, पण अगोदर काय करा दान करा। एकदा काय झालं, कर्ण दाढी करायला बसला होता, महाभारतामध्ये प्रसंग आहे। आणि दाढी करायला बसलेल्या कर्णाच्या समोर याचक आला। याचक म्हणत होता मला काहीतरी दान द्या, मला काहीतरी दान करा। आता कर्ण अपवित्र अवस्थेमध्ये होता, त्यानं आंघोळ केलेली नव्हती, तो दाढी करत होता आणि त्याच्या समोर ठेवलेली जी वाटी होती पाण्याची, ती वाटी सोन्याची होती, ती प्लास्टिकची नव्हती। आणि सोन्याची वाटी कर्णानं समोर ठेवलेली होती। त्याचं दाढी करण्याचं काम चालू होतं, अर्थात त्याचं ते काय असेल ते केस कापणं, त्यावेळेला नावी वगैरे जे काही चालू होतं ते चालू होतं, त्याचं अपवित्र अवस्थेमध्ये होता। कर्णाने काय केलं, डाव्या हाताने ती वाटी उचलली आणि त्या याचकाला देऊ लागला। तो याचक म्हणायला लागला, अहो एकतर तुम्ही आंघोळ केलेली नाही, स्नान केलेलं नाही, तुम्ही अपवित्र अवस्थेमध्ये आहात, बरं दान करायला लागला तर काय करायला, ही दाढीची वाटी ती सोन्याची, आणि करायला लागला ते करायला लागला उजव्या तरी हाताने द्यायचं, डाव्याच हाताने द्यायला लागला। कर्ण म्हणायला लागला, अहो डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी जर बुद्धी बदलली आणि दान करण्याची इच्छा माझी निवृत्त झाली तर मग मी काय देऊ तुम्हाला, म्हणून जे द्यायला लागलोय ना ते निमूटपणे घ्या। लक्ष्यम विहाय दातव्यम। आता इथं सुद्धा धर्म कार्य चालू आहे, सप्ताह चालू आहे, हे तीर्थक्षेत्र आहे आणि या कार्यामध्ये खऱ्या अर्थाने दान करणं ते